नमस्कार मंडळी. आज आपण एका अशा जबरदस्त टेक्नॉलॉजीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या डिजिटल आयुष्यात खूप मोठा बदल घडवत आहे. पण सुरुवात करूया एका अगदी सोप्या प्रश्नाने. नक्कीच वापरत असाल, नाही का? आता जरा विचार करा, ओला किंवा उबरने फिरायला आपल्याला स्वतःची गाडी विकत घ्यावी लागते का? नाही. आपण फक्त ॲप उघडतो, गाडी बुक करतो, आपल्या ठिकाणी पोहोचतो आणि जेवढं फिरलो तेवढेच पैसे देतो. गाडीचं मेंटेनन्स, पेट्रोल, इन्शुरन्स या कशाचीच आपल्याला चिंता नसते. आता कल्पना करा की तंत्रज्ञानाच्या जगातही अगदी असंच काहीतरी शक्य आहे. आणि हेच आहे सर्व्हरलेस कम्प्युटिंगचं मूळ. सर्व्हर विकत घेणं, तो सांभाळणं, या सगळ्या डोकेदुखीतून पूर्णपणे सुटका. आपण फक्त आपल्या कोडवर लक्ष केंद्रित करायचा, तो चालवायचा आणि तो जेवढा वेळ चालतो फक्त तेवढ्याच वेळेचे पैसे द्यायचे. चला तर मग या संकल्पनेत थोडं आणखी खोलवर जाऊया. ओके, तर सगळ्यात आधी एक मोठा गैरसमज दूर करूया. सर्व्हरलेस हे नाव ऐकून अनेकांना वाटतं की यात सर्व्हरच नसतात. पण खरं सांगायचं तर सर्व्हर नक्कीच असतात. फरक फक्त इतकाच आहे की ते आपल्याला दिसत नाहीत आणि आपल्याला ते सांभाळावे लागत नाहीत. ही सगळी जबाबदारी AWS, Google किंवा मायक्रोसॉफ्ट सारखे मोठे क्लाउड प्रोव्हायडर्स आपल्यासाठी सांभाळतात. हे समजून घेण्यासाठी एकदम मस्त उदाहरण आहे. समजा आपल्याला एक फूड बिझनेस सुरू करायचा आहे, तर आपल्याकडे 2 पर्याय आहेत. पारंपरिक पद्धत म्हणजे स्वतःचं रेस्टॉरंट उघडणं, म्हणजे जागा भाड्याने घ्या, स्टाफ कामाला ठेवा, सगळी उपकरणं 24 तास चालू ठेवा. ग्राहक येवो किंवा न येवो, आपलं मीटर चालूच. या उलट सर्व्हरलेस म्हणजे क्लाउड किचन चालवण्यासारखं. जेव्हा एखादी ऑर्डर येते तेव्हाच आपलं किचन सुरू होतं. ऑर्डर बनून झाली की किचन बंद. म्हणजे आपण फक्त जेवढ्या ऑर्डर्स पूर्ण करतो तेवढेच पैसे देतो. किती सोपं आहे ना? ह्याच क्लाउड किचन मॉडेलला टेक्निकल भाषेत फंक्शन ॲज अ सर्व्हिस किंवा FaaS असं म्हणतात. म्हणजे इथे आपण पूर्ण रेस्टॉरंट नाही, तर प्रत्येक पदार्थासाठी एक स्वतंत्र फंक्शन तयार करतो. हे फंक्शन्स शांतपणे तयार असतात आणि जेव्हा एखादी ऑर्डर म्हणजेच इव्हेंट येतो तेव्हाच ते जागे होतात आणि आपलं काम करतात. बरं, आता हे काय आहे ते कळालं असेल. तर आता हे कसं काम करतं ते बघूया. चला, पडद्यामागे नक्की काय घडतं ते टप्प्याटप्प्याने समजून घेऊ. बघा, सगळ्यात आधी आपण एक कोड लिहितो, म्हणजेच एक फंक्शन. समजा फोटो अपलोड झाल्यावर त्याचा आकार बदला. मग दुसरी पायरी, हा कोड आपण AWS लॅम्बडा सारख्या क्लाउड सेवेवर अपलोड करतो. तिसरी पायरी, आणि मग काहीच नाही, ते फंक्शन शांतपणे झोपून राहतं. 0 खर्च, 0 रिसोर्स वापर. मग येते चौथी पायरी, एक इव्हेंट घडतो, म्हणजे कोणीतरी फोटो अपलोड करतो. हा इव्हेंट त्या फंक्शनला झोपेतून उठवतो. 5वी पायरी, फंक्शन जागे होऊन आपलं काम करतं, फोटोचा आकार बदलतं आणि काम झालं की परत झोपायला जातं. आणि 6वी सगळ्यात महत्त्वाची पायरी, आपल्याला बिल येतं, पण फक्त त्या काही मिलीसेकंदांचं, जेवढा वेळ ते फंक्शन जागं होतं. आणि यातली सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे ऑटोमॅटिक स्केलिंग. म्हणजे जर एक माणूस आला तर एक फंक्शन चालेल, पण जर अचानक 10 लाख लोक आले तर सिस्टीम आपल्यासाठी आपोआप 10 लाख फंक्शन्स तयार करेल आणि चालवेल. आपल्याला स्वतः काहीही करण्याची गरज नाही. ही तर जादूच आहे. आता हे सगळं ऐकून खूपच छान वाटतंय, नाही का? पण प्रत्येक टेक्नॉलॉजीप्रमाणे याचेही काही फायदे आणि काही तोटे आहेत. चला तेही पाहूया, म्हणजे ही आपल्यासाठी योग्य निवड आहे की नाही हे ठरवता येईल. फायद्यांमध्ये तर सगळ्यात मोठं सुख म्हणजे सर्व्हर मॅनेजमेंटची काहीच चिंता नाही. खर्च खूप कमी आहे, कारण आपण जेवढं वापरू तेवढंच भरू या तत्वावर काम करतो. अचानक कितीही जास्त ट्रॅफिक आला तरी ते सहज सांभाळलं जातं. यामुळे डेव्हलपमेंटचा वेग इतका वाढतो की लहान स्टार्टअपसुद्धा मोठ्या कंपन्यांसारखे ॲप्स वेगाने बनवू शकतात. आणि आपलं ॲप्लिकेशन एकाच वेळी अनेक ठिकाणी चालत असल्यामुळे ते अधिक विश्वासार्ह बनतं. आणि खर्चाचा अंदाज घ्यायचा असेल तर AWS लॅम्बडा सारख्या सेवांवर मोफत मर्यादेनंतर प्रति 10 लाख रिक्वेस्टसाठी फक्त 20 सेंट्स लागतात. हो, बरोबर ऐकलत, फक्त 20 सेंट्स. आणि सुरुवातीला तर दर महिन्याला 10 लाख रिक्वेस्ट पूर्णपणे मोफत मिळतात. पण काही तोटेही आहेत, जसं की कोल्ड स्टार्ट. म्हणजे जर आपलं फंक्शन खूप वेळ वापरलं गेलं नाही तर पहिल्या रिक्वेस्टला प्रतिसाद द्यायला त्याला थोडा जास्त वेळ लागू शकतो. फंक्शन्स जास्त वेळ चालू शकत नाहीत, जसं की AWS लॅम्बडावर 15 मिनिटांची मर्यादा आहे. कधीकधी समस्या शोधणं थोडं क्लिष्ट होऊ शकतं आणि आपण एकाच क्लाउड कंपनीत अडकून पडण्याची शक्यता असते. आपल्याला कदाचित आश्चर्य वाटेल, पण आपण कळत नकळतपणे दररोज सर्व्हरलेस तंत्रज्ञान वापरत असतो. बघायचे कसं?
जेव्हा आपण इंस्टाग्रामवर फोटो अपलोड करतो ना, तेव्हा त्याचा आकार बदलण्यासाठी मागे सर्व्हरलेस काम करतं. चॅटबॉट्सना पॉवर देण्यासाठी, नेटफ्लिक्स आणि उबरसारख्या ॲप्सच्या बॅकएंड रिक्वेस्ट सांभाळण्यासाठी आणि अगदी रात्रीच्या वेळी आपोआप होणाऱ्या डेटाबेस बॅकअपसारख्या कामांसाठी सुद्धा सर्व्हरलेसचाच वापर होतो. बाजारात अनेक कंपन्या ही सेवा देतात, पण त्यापैकी Amazonचं AWS लॅम्बडा हे सगळ्यात लोकप्रिय आहे. त्या खालोखाल गुगलचे क्लाउड फंक्शन्स आणि मायक्रोसॉफ्टचे Azure फंक्शन्स यांचा नंबर लागतो. चला तर मग, आज आपण जे काही शिकलो त्याचा एकदा पटकन आढावा घेऊया. लक्षात ठेवण्यासारख्या काही महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे सर्व्हरलेस म्हणजे सर्व्हरचं मॅनेजमेंट नाही. आपलं क्लाउड किचनचं उदाहरण लक्षात ठेवायचं. वापरा आणि पैसे द्या. याचे फायदे म्हणजे कमी खर्च, ऑटो स्केलिंग आणि जलद विकास. तर तोटे म्हणजे कोल्ड स्टार्ट आणि वेळेची मर्यादा. आणि हो, आपण हे दररोज वापरतो. एक गोष्ट नक्की आहे, सर्व्हरलेस हे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचे भविष्य आहे. यामुळे डेव्हलपर्सना पायाभूत सुविधांची चिंता न करता फक्त एक उत्तम प्रॉडक्ट बनवण्यावर लक्ष केंद्रित करता येतं. आणि म्हणूनच जगातल्या मोठ्या कंपन्या याचा वापर करत आहेत. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे हे आपण स्वतः वापरून पाहू शकतो. AWS दर महिन्याला 10 लाख रिक्वेस्ट्स पूर्णपणे मोफत देतं. त्यामुळे कोणताही खर्च न करता प्रयोग करायला काहीच हरकत नाही. तर आता शेवटचा प्रश्न. ही सगळी माहिती ऐकल्यावर आपल्या पुढच्या प्रोजेक्टसाठी सर्व्हरलेसचा वापर करण्याचा विचार मनात येतोय का? यावर नक्की विचार करा. भेटूया पुढच्या वेळी.